नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेल्याचे त्यांनी म्हटले। त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले। तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी 50% सवलत बंद होणार नाही ना, याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले। दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात 50% सवलत बंद होणार का, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50% सवलत बंद होणार नाही, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आमच्या बहिणींना 50% सवलत, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये वर्षाला सवलत। आणि त्या सवलतींमुळे परिस्थिती अशी झाली की एसटी बस दर दिवशी तब्बल 3 कोटी रुपये तोट्यात आहे। आपण सर्वांना सवलत देत बसलो तर मला असे वाटते की एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सूट दिल्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा होत असल्याचे म्हटले। तसेच आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची नवीन सवलत मिळणार नाही, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले असून प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही का, याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे। मात्र या चर्चांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे।